पुढची बातमी नाशिक पोलिसांचा एक अजब कारभार उघड झालेला आहे। गोटी टोल नाक्यावरती आंदोलन करणाऱ्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल करताना पोलिसांनी एका दिवंगत महिला पदाधिकाऱ्यावर देखील गुन्हा दाखल केलाय। शोभाताई मगर या शिवसेनेच्या माजी पदाधिकाऱ्यावरती हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मात्र खोटे गुन्हे दाखल करत विरोधकांचा आवाज दाबला जात असल्याचा आरोप सुधाकर बडगुजर यांनी केलाय। आपल्याबरोबर जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर आहेत। गुन्हा दाखल झालेला आहे तुमच्यासह दिवंगत पदाधिकाऱ्यावर। मुळात शोभा मगरवरती जो गुन्हा दाखल झाला त्या शोभा मगर शिंदे गटातल्या जिल्हा संघटक होत्या। ते दिवंगत होऊन साधारणतः वर्षभराचा कालावधी झालेला आहे। अशा प्रकारचं निग्लिजन्सपणा पोलीस खात्याचा आपल्याला उघडकीस आलेला आहे आणि ही तक्रार माझ्या पक्षाच्या वरिष्ठांना मी निश्चितपणाने करणार आहे। तसेच गृहमंत्री जे आहेत राज्याचे त्यांच्याकडे सुद्धा करणार आहे। ज्या अशा प्रकारचे चुकीच्या एफ-आय-आर जर पोलिसांकडून होत असतील तर ही दखल घेतली पाहिजे। ही गृहमंत्र्यांकडे जी तक्रार होणार ती अशा प्रकारचे चुकीच्या एफ-आय-आर करून नागरिकांना त्रास देणं की ज्या आंदोलकांना त्रास देणं की दबाव तंत्र निर्माण करणं, लोकांच्या भावना सरकारपर्यंत पोहोचायचे नाही का ते सरकारपर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही केलं आहे आणि निश्चितपणाने आंदोलकांची भूमिका योग्य आहे, अयोग्य नाही। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।